राहुरीकरांनो, कपडे, साड्या आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी आता एकच विश्वासार्ह ठिकाण वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी. इथं मिळतील होलसेल भावात आकर्षक साड्या, लेटेस्ट रेडीमेड कपड्यांचा मोठा संग्रह आणि स्वतंत्र जीन्सवेअर दालन. पुरुषांसाठी ट्रेंडी शर्ट, टी शर्ट, जीन्स, महिलांसाठी सुंदर साड्या आणि ड्रेस मटेरियल, तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शालेय गणवेश आणि दर्जेदार स्कूल बॅग्स. तालुक्यातील सर्व शाळांचे गणवेश एकाच छताखाली उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, परवडणारे दर आणि ग्राहकांचा विश्वास. आजच भेट द्या वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. फॅशन, गुणवत्ता आणि बचत यांचा परिपूर्ण संगम. वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो, राहुरीकरांची पहिली पसंती. नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आणि तो तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी राहुरी येथे आज बुधवारी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला. अनुसूचित जाती आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो भीमसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रशासनाला इशारा दिला. शहरातील राजवाडा परिसरात सकाळी मोठ्या संख्येने समाज बांधव एकवटले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण रद्द करा अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेला. मोर्चा तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर प्रतिनिधींनी प्रशासनास निवेदन सादर करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारांना अनुसूचित जाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे अनुसूचित जातीमधील एकता धोक्यात येऊन सामाजिक दुरावा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारने कोणतेही उपवर्गीकरण करू नये आणि एकसंघ समाजात फूट पाडणारे निर्णय टाळावेत अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. तसेच न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल तातडीने जाहीर करावा, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि संसदेमार्फत कायदेशीर संरक्षण द्यावे, पदोन्नतीमधील आरक्षण त्वरित लागू करावे, अनुसूचित जाती जमातीतील अनुशेष भरून काढावा आणि सर्व अनुसूचित जातीची जातनिहाय जनगणना करूनच पुढील धोरण ठरवावे अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे, प्रवीण लोखंडे, सुभाष त्रिभुवन, वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे, बाळासाहेब जाधव, सचिन साळवे, अरुण साळवे, भाऊसाहेब पगारे, राजन ब्राह्मणे, सुनीता थोरात, सीमा बोरुडे, स्नेहल सांगळे, यमुना भालेराव, स्नेहल दिवे, सुनील चांदणे यांच्यासह हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सध्या महाराष्ट्र सरकारने काही चुकीचा बदर समितीचा अहवाल सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि म्हणून त्या सुप्रीम कोर्टाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्हाला विचारात न घेता बदर समितीने जो अहवाल दिलाय तो अहवाल आम्हाला रद्द करायचा आणि जे चुकीचं उपवर्गीकरण चाललंय हे रद्द व्हावं म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलो. आता आपला हा मोर्चा, ही जी तुमची लढाई आहे ही कुठपर्यंत चालणार आणि काय जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हा अहवाल आणि हे उपवर्गीकरण रद्द करत नाही तोपर्यंत आमचा लढा चालणार. केवळ राहुरी तालुका नसेल तर नगर जिल्हा नंतर आझाद मैदान आणि वेळ आली तर आम्ही दिल्लीच्या संसदेवर जाऊ. कारण जोपर्यंत आमचा अहवाल रद्द होत नाही, कारण हा आमच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा विषय आहे, हा आमच्या मुलाचा नोकरीचा विषय आहे. कारण बाबासाहेबांनी संविधान देताना, आरक्षण देताना सगळ्या जातीला आरक्षण दिलेलं आहे. ओबीसी, मराठा असो, धनगर असो, SC, ST, VJ-NT या सर्व जातीला दिलं आहे आणि ज्या 59 जाती आहेत SC मधल्या त्या सर्व जातीला 13% आरक्षण बाबासाहेबांनी समान दिलेलं आहे. कारण जे शिक्षण घेतले ते पुढे गेलेत आणि म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो, आजही तुम्हाला संधी शिक्षण घ्या आणि पुढे जा, पण आपल्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही जातीवादी, कोणत्याही सनातनी प्रजेचा तुम्ही ऐकू नका आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने चला अशी मी त्यांना विनंती केली. भूमिका काय दलित समाजामध्ये जातीमध्ये वाद करण्याचं भूमिका करते आता असं सरकारने अशी कोणती जात नाही का त्याच्यामध्ये भांडण लावून दिलेले आहेत, म्हणून त्यांना आता शेवटचा पर्याय फक्त मांग मारत राहिले. त्यांनी त्यांच्यामध्ये पण भांडण लावून दिलेत. परंतु जो शिकलेला महात्मा बांधव आहे, जो शिकलेला आमचा बौद्ध बांधव आहे, हे भावाप्रमाणे राहतील, हे वाद घालणार नाही. जोपर्यंत हा आता काय झालं माहितीये का, सुप्रीम कोर्टात त्यांचं म्हणणं निघाले, परत सुप्रीम कोर्टामध्ये यांनीच लोकांना जायला लावलं, यांनी ती बदर समिती नेमली आणि ही बदर समितीमध्ये जर शिक्षण आमचे जे कोणी हुशार लोक घेतले असते, जे आमचे माजी न्यायमूर्ती आहेत, माझे IPS आहे, तर ते असं झालंच नसतं. आणि म्हणून या अहवालाची चाचपणी करा आणि पुन्हा एकदा चर्चा करून सगळ्या मिळती निर्णय घ्यावा आणि जर करत नसेल तर 2026च्या जनगणनेनुसार करा, आमचं काय म्हणणं नाही. परंतु आम्हाला असं वाटतं की आमचे भाऊ तुकडे केले बरं, सरकारने दखल घ्यावी. आज हा
जो भव्य दिव्य असं जे निळं वादळ हे तहसीलदारवर येऊन धडकलं, या माध्यमातून मी एकच सांगेन, हा जो समाज आहे हा समाज उपवर्गीकरणाच्या पूर्णता विरोधात आहे. तुम्ही या ठिकाणी जनसमुदाय पाहिला, कारण हा जो जनसमुदाय आहे हा पूर्णतः महार आणि बौद्ध समाज या ठिकाणी एकवटला. याच्या माध्यमातून मला एकच शासनाला सूचना करायची की शासनाने हा जो घाट घातलेला आहे हा पूर्णतः थांबवा. हे राहुरी तालुक्यातून ही फक्त ज्योत पेटलेली आहे आणि हिचा जर भडका आम्ही या ठिकाणी मुंबईला जाऊन करणार आहोत आणि या गोष्टीला पूर्णतः विरोध आमचा आहे. उपवर्गीकरणात समिती ही सामाजिक न्याय विभागाने नियुक्त केलेली समिती आहे. ही एक सदस्यीय समिती आहे. त्या एक सदस्यीय समितीच्या माध्यमातून जे वर्गीकरणाच्या अबकड करण्यासंदर्भात शासनाचा जो घाट आहे तो या ठिकाणी अत्यंत दुर्दैवाचा आहे. बदर समितीने कुठल्याही प्रकारचा अहवाल जाहीर केला नाही. बदर समितीने सामाजिक न्याय विभागाला जो अहवाल द्यायचा होता तो सामाजिक न्याय विभागाला तो अहवाल दिलेला नाही. तो डायरेक्ट मुख्यमंत्र्याला सादर केला. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि बदर समितीचा अहवाल आजपर्यंत कुठल्याही प्रकारे जाहीर होत नाही. महाराष्ट्र शासनाकडून केला जात नाही किंवा न्यायालयाकडून केला जात नाही. या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी खेद व्यक्त करतो आणि जे उपवर्गीकरणासंदर्भात अशा प्रकारच्या समित्या गठीत करून जो चुकीचा प्रकार चाललाय आमच्या या ठिकाणी या घटनेचा आम्ही निषेध करतो. बदर समितीचा एक असा आमच्या ऐकवण्यात आहे की इंजिनिअरिंगला ज्या समाजाची जास्तीत जास्त पोर आहेत त्या समाजाची प्रगती झालेली आहे आणि ज्या समाजाची प्रगती दिलेली आहे त्या समाजाला आरक्षणामध्ये कमी वाटा द्यायचा असा शासनाचा घाट आहे आणि तो आम्हाला मान्य नाही. 2026 ची जी येणारी जनगणना आहे ती जनगणना निश्चित झाल्याशिवाय कुठल्या प्रकारचं उपवर्गीकरण करू नये असं या ठिकाणी आमचं शासनाला आव्हान आहे. जो मोर्चा झाला तो कोणत्याही पक्षाचा नव्हता, कोणत्याही गटाचा नव्हता, कोणत्याही तटाचा नव्हता. तो फक्त समाजासाठी बाबासाहेबांच्या विचाराचा मोर्चा. आरक्षण बचाव म्हणजे या दोन भावांमध्ये ह्या भाजप सरकारने जे भांडणं लावले ते भांडणं म्हणजे एका भाकरीचे दोन तुकडे करत. असे 59 जाती आहे बरं, 59 जाती, 59 जातीतून एक जातीला वेगळं आरक्षण पाहिजे. हे कोण करू राहिलं? हे काही भाजपचे मागच्या दाराने झालेले आमदार आणि आमदारांनी तिथं लक्षवेधी मांडलं. समाजाने मांडले. समाजाला सुद्धा कळना का हे काय चाललं. मातंग समाजाला कळना अबकड काय आणि महार समाजाला, बौद्ध समाजाला समजणं अबकड काय. पण तिथं लक्षवेधी मानणारे फडणवीसचे काही दावणीला बांधलेले कुत्रे आणि हे ते तिथं हे करतात. तर मी या सरकारला आता एवढंच सांगतो ही इथं फक्त झलक आहे, पिक्चर अभि बाकी. उद्या आम्ही नगरला जाणार, उद्या पुढच्या याला, आणि त्याच्यानंतर मुंबई नाही तर मग दिल्ली. मग मी सांगतो या फडणवीस सरकारला का आमच्या भावाभावामध्ये तुकडे नाही करू, एवढंच मी या सरकारला विनंती करतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.